मंडळी, आलो आहे आम्ही आता वावरात. हे बघा चालले आमची फ्लावर खुरपायचं काम. आज खूप 8-10 दिवसांनी मी कामाला आले बायकांमध्ये. बाबे कशी आहे मग? बरी आहे ना? बरी आहे. तू पण गावाला गेलती? मी पण गावाला गेलते, ऑपरेशन करून आले कानाचं. बाई कानाचं ऑपरेशन केलं? मग किती ऊन लागतंय. ऊन लय लागते ग जरा. जप टाके बिके नाही काढले का अजून? नाही ना, कधी टाके काढायचे? काढायला जायचं शनिवारी. होय. हा. अरे देवा, टाके घेऊन येते का तू कामाला? टाके घेऊन कामाला येते. काय करायचं? जरा उन्हाचं जात त्या घामा बी मला जप जरा त्या टाक्यात पाणी बिनी होईल. हा, जपायचंय पण आता काय काम केल्याची विलाज नाही. केलं तर पाहिजे ना काम. काम केलंच पाहिजे. पडलंय ह्या उन्हाने फार. हा ना, लय ऊन पडले ना. फ्लावर मध्ये पण किती गवत आहे ग. लय गवत आहे. हा ना, गवत जास्त होत तर शेतकरी काय करतात काय माहिती. जरा कमी तवरच खुरपायला लावायचं. कसं लावायचं त्यांना वाटतंय बरं आहे. हा ना, जास्त गवत असल्यावर बायांना पण काम केल्याने वाटत आहे ना. अगं काय किती गवत आहे बघ हे फ्लावर मध्ये. लय गवत आहे. नुसता काय म्हणते त्याला, लोहाळा आहे नाही का? नवाळा, वेल, कसलं ते. वेलाचं लोहाळा. आज किती माणसं आहेत ग. या उन्हामुळे जरा माणसं कमीच दिसतात मला. माणसंच नाही ती. हा ना, या उन्हामुळं बाया जपत्यात बाई आपापल्या जीवाला. आपण मरतो उन्हात कामाला, हाय की नाही? हे बघा हे वेलाचं गवत लय पांगत हे गवत, त्याच्यामुळे याला काढावंच लागतं. आणि हा लोहाळा पार बुडापासून काढला तरी बी हा परत येतो म्हणजे येतोच. त्याचा रंग दाखवतच तो. आज आम्हाला दिवसभर हेच खुरपायला आहे फ्लावर. पण बायकांमध्ये आल्यावर जरा कामाला बरं वाटतं. आई बाबा काय कमी चिकणे चला, हे आहे आम्हाला 2-3 वावरे आज खुरपायला. खुरपतंय फ्लावर. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद, बाय बाय.